Hello students, today we are going to see part 2 of the lesson 1.5 the necklace. part 2 of the necklace. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेकलेसचं पार्ट 2 पाहूया 1.5. बिफोर दॅट त्या अगोदर आपण समरी बघून घेऊया पार्ट 1 मध्ये काय झालं तर मॅथल्डी, a pretty and charming girl, married a clerk since she was born in family of a clerk. She felt fate had played tricks on her. She had no rich dresses or jewelry. Once she and her husband were invited by the Minister of Education. She had nothing to wear. Her husband gave her 400 francs for a dress. She borrowed some jewelry from her friend, Madame Forestier. They went to the party and enjoyed themselves. Mathilde danced widely and had fun. They left for home at 4 in the morning and returned home to realize that the necklace was not around her neck. Mathilde had lost it. तर पहिल्या भागामध्ये आपण बघितलं होतं की मेथेल्डीचं जे नेकलेस जे तिनं आपल्या मैत्रिणीकडून उधार आणलेलं होतं ते पार्टीमध्ये हरवलेलं होतं. आता या भागामध्ये काय होते ते आता आपण वाचूया. फर्स्ट, बिफोर वी स्टार्ट द पार्ट 2, आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल. या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. पार्ट 2. दे लुक्ड इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेसेस, इन द फोल्ड्स ऑफ हर क्लॉक, इन हर पॉकेट्स, एव्हरीवेअर, बट दे कुड नॉट फाइंड इट. दे मीन्स द लॉस्ट नेकलेस. दे ट्राय टू लुक इन द फोल्ड्स ऑफ हर ड्रेसेस, आपल्या तिच्या ड्रेसेसच्या फोल्ड्समध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हर क्लॉक, त्याच्यानंतर कुठं पाहिला, क्लॉकमध्ये सुद्धा पाहिला. क्लॉक म्हणजे काय, अ गारमेंट ओर वॉर्न ओवर अदर क्लॉथ्स, म्हणजे असं एक स्त्रियांचं कपडे असतात जे ड्रेसच्या वर घालतात ते, त्याला क्लॉक असं म्हणतात. इन हर पॉकेट्स एव्हरीवेअर बट दे कुड नॉट फाइंड इट, सगळीकडे बघितलं परंतु सापडलं काय ते नाही. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन वेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. मीन्स हर हजबंड आस्क्ड हर, आर यू शुअर, तुला खात्री आहे का, यू स्टील हॅड इट ऑन युअर लेफ्ट द हॉल, जेव्हा तू हॉल सोडलीस तेव्हा ते तुझ्या अंगावरच होतं, याची तुला खात्री आहे का, असं त्याने विचारलं. येस, आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्टरी. त्या मेथेल्डीने उत्तर दिलं की मिनिस्टरी हॉलमध्ये तो माझ्या गळ्यातच होता, मी त्याला टच केला, आय हॅव टच इट. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हिअर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब. देन हर हजबंड सेड टू हर, तिच्या पती तिला म्हणाला की इफ यू लॉस्ट इट इन द स्ट्रीट, जर तो रस्त्यावर पडला असता, वी शुड हॅव हर्ड इट फॉल, आपण त्याच्या पडण्याचा आवाज ऐकला असता. इट मस्ट बी इन द कॅब, तो कुठं पडला असेल, कॅबमध्ये. कॅब म्हणजे काय, टॅक्सी, गाडी, ज्या गाडीने आले ते. यस, दॅट प्रॉबेबली इट, डिड यू टेक दिस हिज नंबर, होय कदाचित तो तिथे पडला असेल, तू त्या टॅक्सीचा नंबर घेतला का, लिहिला काय. मॅथल्डा आस्क्ड हर हजबंड. नो, but her husband replied, no, nahi. They stared at each other, stand at lot. Loisel put his cloth on again. I am going back, he said. Over the whole road we walk and see if I can find it. They stared. Stared म्हणजे काय, एकटक पाहणे, हताशपणे पाहणे. And at last what her husband do? He put his cloth on again. त्याने पुन्हा आपले कपडे चढवले. आय एम गोईंग बॅक अँड सेड टू हर, मी जातो परत. ओव्हर द होल रोड वी वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट.
म्हणजे ज्या रस्त्याने आपण परत आलो त्या रस्त्याने पुन्हा जातो आणि तो दिसते काय तर पाहतो असं म्हणून तो परत गेला. त्यानंतर ही रेप्ड शी रिमाइंड इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट हर माइंड ब्लँक हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock ही हॅड फाउंड नथिंग. तो गेला, ही लेफ्ट, माय हजबंड लेफ्ट. देन ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच बसून राहिली. सी रिमेंड इन हर बॉल ड्रेस. बॉल ड्रेस मीन्स पार्टी ड्रेस दॅट वॉज विअर बाय द मॅथल्डा फॉर द पार्टी. ती सिट ॲट नाईट होल नाईट इन द माइंड ब्लँक. आणि तिचा दिमाग काही काम करत होता का नाही. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock ही हॅड फाउंड नथिंग अँड हर हजबंड रिटर्न फ्रॉम सर्चिंग ऑफ दॅट नेकलेस बट ही फाउंड नथिंग. परंतु त्याला काही सापडलं काय नाही. ही वेंट टू द पोलीस द न्यूजपेपर टू द ऑफर रिवॉर्ड टू द कॅम्प कंपनीज एव्हरीवेअर द टिनेस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. म्हणजे जिथं कुठं लहान किरणाची त्याला आशेचं किरण दिसत होतं. ग्लिमर ऑफ होप. ग्लिमर ऑफ होप मीन्स आशेचं किरण. ही त्यानं प्रयत्न केलं. हे वेंट टू द पोलीस टू द न्यूजपेपर टू ऑफर अ रिवॉर्ड. आणि बक्षीस देऊन आपण तो कुठे दिसते का ते बघण्याकरता तो सगळीकडे गेला. पोलीस स्टेशनमध्ये, वृत्तपत्र कार्यालयामध्ये त्याने बक्षीस जाहीर केले. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये गेला आणि सगळी चौकशी करून तो परत आला. सी वेटेड ऑल डे इन डिस्पेअर ॲट धिस फ्राईटफुल डिझास्टर. या घडलेल्या गोष्टीमुळे ती निराश होऊन दिवसभर वाट पाहत राहिली. सी वेटेड ऑल डे. डिस्पेअर इन द डिस्पेअर मोड. लॉस रिटर्न इन द इव्हिनिंग अ हॉलो पेल figure he had found nothing. You must write to your friend, he said. Tell her you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. And after searching whole day and giving complaint everywhere, Loisel, her husband, came back in the evening. संध्याकाळी परत आला. एकदम कसा होता. हॉलो म्हणजे हताश होता. पेल फिगर निस्तेज पडलेला होता. अँड ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काही आढळलं काय नाही. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड अँड ही सेड टू हर हिज वाईफ मॅथल्डा दॅट टेल हर मीन्स टेल युअर फ्रेंड. आपल्या मैत्रिणीला सांग की यू हॅव ब्रोकन द क्लॅप्स. जो फास आहे त्याचा जो फासा आहे नेकलेसचा तो काय झालेला आहे तुटला. अँड दॅट यू आर हॅविंग इट मेंडेड. आणि त्यांना काय करायचे दुरुस्ती करायची आहे असं तिला सांग. अँड गिविंग धिस रिजन. हा जो आपण तिला रिझन देणार होतो कारण त्याच्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे. इट विल गिव्ह अस टाईम टू लुक सम मोर. त्याला शोधण्याकरता आपल्याला थोडा जास्त वेळ मिळेल असं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं. सी रोट ॲट ही डिक्टेटेड. जसं त्यानं सांगितलं तसं तिने लिहिलं. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप अँड लॉइझेल हू सडनली लुक एज डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. त्यानंतर आठवडा संपला. होल वीक अँड तशी त्यांची जी उरली सुरली आशा होती दे लॉस्ट ऑल द होप. त्यांची सगळी आशा मावळली. आणि एकाएकी म्हातारा दिसू लागलेला लायझल म्हणाला वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. की आपल्याला तो दागिना कसा भरून देता येईल त्या बाईला याचा आपण विचार केला पाहिजे. वी मस्ट थिंक अबाउट दॅट. हाऊ कॅन वी रिप्लेस दॅट नेकलेस. त्यानंतर अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन कन्सल्टिंग देअर मेमरीज बोथ सिक विथ ग्रीफ अँड अँग्विश. त्यानंतर ते दोघेही
They went from one jewelers to another jewelers. For what? Looking for the same necklace, or the just looking like that necklace, त्या नेकलेस सारखा दिसणारा दुसरा नेकलेस शोधण्याकरता ते एका दुकानातून ज्वेलर्सच्या दुसऱ्या दुकानात दुसरीतून तिसरे असे फिरत गेले. कन्सल्टिंग देअर मेमरीज, आपल्या स्मरणशक्तीला ताण देत होते. कसा हाय होता बा तो. बोथ स्टिक विथ ग्रीप अँड अँग्विश, दोघेही दुःखाने आणि व्यथेने काय झाले होते, व्याकुळ झाले होते, त्रस्त झालेले होते. देन इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल they found a string of diamond which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. And at last, in one shop, what is the name of that shop? Palais Royal. एका दुकानामध्ये, त्या दुकानाचं नाव होतं पॅले रॉयल. इथं त्यांना they found a string of diamond. त्यांना काय सापडलं, हुबेहूब तशाच एक हिऱ्याचा हार दिसला. एक्झॅक्टली व्हॉट दे वेअर लुकिंग फॉर. इट वॉज वर्थ 40,000 फ्रँक. ॲक्च्युली व्हॉट इज द प्राइस ऑफ दॅट स्ट्रिंग. किती होती किंमत त्याची? 40,000 फ्रँक. 40,000 फ्रँक होती, 40,000 फ्रँक होती. दे कुड हॅव इट फॉर 46,000. आणि त्यांना तो किती हजारात मिळू शकत होता? 36,000 मिळू शकणार होता, 36,000 फ्रँकमध्ये. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. अँड सो दे रिक्वेस्ट द ज्वेलर नॉट टू सेल इट. त्यांनी त्या ज्वेलरकडे विनंती केली की या हाराला तुम्ही विका नको. किती दिवस? फॉर 3 days. किती दिवस? 3 दिवसापर्यंत. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रँक इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. आणि तो जर आपल्याला फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत परत मिळाला तर पहिला हार, तर हा नवीन हार आपण 34,000 फ्रँकमध्ये घेऊ बा, असं त्यांनी ठरवलं. लॉयझेल हॅड 18,000 फ्रँक विच हिज फादर हॅड लेफ्ट हिम. ही वुड बॉरोड द रेस्ट. लायझलकडे किती पैसे होते? हाऊ मेनी फ्रँक लॉयझेल हॅड? 18,000. किती हजार? 18,000 फ्रँक होते. आणि बाकीचे काय करणार होता तो? ही वुड बॉरोड द रेस्ट. बाकीचे तो उसने येणार होता. अँड ही डिड बॉरोड. ही गेव नोट्स मेड रुइनस आर ॲग्रीमेंट dealt with every type of moneylender. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 franc. आणि त्यांनी पैसे खरोखरच काय घेतले? उसने घेतले, घ्यावेच लागले. त्याने लिखित पावत्या केल्या, टोट्याचे करार केले. मेड रुइनस म्हणजे टोट्याचे, ॲग्रीमेंट सौदे, डील्स विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. अँड देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस. आणि असं त्याला नवीन नेकलेस घेण्यासाठी तो गेला. अँड लेट डाऊन ऑन ज्वेलर काउंटर 36,000 फ्रँक. आणि त्या ज्वेलरच्या काउंटरवर किती हजार नेऊन ठेवले त्यांनी? फ्रँक 36,000 फ्रँक. वेन मॅडम लॉयझेल टूक द नेकलेस बॅक, मॅडम फॉरेस्टियर सेड कोल्डली, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. आय माइट हॅव नीड इट. मॅडम लायझेलकडे जेव्हा हार परत करण्यासाठी मॅडम फॉरेस्टर गेली तेव्हा ती म्हणाली की तू हार परत केला असता तर बरे झाले असते, किंवा लवकर. सून, मला याची कदाचित गरज पडली असती. आय माइट हॅव नीडेड इट. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर, बट शी प्लेड हर पार्ट heroically. The
dreadful debt must be paid. She would pay it. They dismiss their maid. They change their lodging. They rented a grand garret under the roof. From then, तेव्हापासून Madam Loisel knew what is a horrible life of the very poor. How the poor man live, कशा प्रकारे गरीब माणूस राहतो आणि किती भयंकर जीवन असतं त्यांचं गरिबीतलं, हे तिला आत्ता कळलं. तिला आत्ता कळलं कारण की शी प्लेड हर पार्ट हिरोइकली. तिने आता ते जी तिला भूमिका आली होती ती कशी निभावली, धीराने गंभीरतेने निभावली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर त्यांना काय करायचा होता, फेडायचा होता. अँड शी वुड पे इट. आणि ते ती करणारच होती. दे डिसमिस देअर मेड. त्यांनी आपल्या मोलकरीणला, मेड मीन्स मोलकरीण घरकाम करणारी, त्याला बंद केलं. दे चेंज देअर लॉजिंग. आपले राहते घरसुद्धा त्यांनी बदलवले. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. आणि एका छप्पर असलेल्या पोट माळ वजा खोलीत ते भाड्याने राहू लागले. शी केम टू नो द drudgery of housework. She arduous labor of the kitchen. She washed the dishes, the dirty lines. She carried the grab down to the street every morning and carried up the water, stopping at each landing to catch her breath and dress like a commoner. She had to bargain at market, quarrel and face insult over every miserable soul. आता she came to know. तिला आता माहीत झालं अपार कष्ट काय असते, घरकामाचं अपार कष्ट काय असते. ड्रजरी हाऊस. द ऑडियस लेबर ऑफ द किचन. स्वयंपाकघरातील जे नावडतं काम होतं तिला, ते काय असते ते आता माहीत झालं. ती काय करायची. शी वॉश द डिशेस. द डर्टी लाईन्स. ती रोज धुणी भांडी करायची. शी कॅरीड द ग्रॅब डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग. सकाळी रस्त्यापर्यंत कचरा नेऊन टाकायची. अँड कॅरीड अप वॉटर. आणि काय करायची, पाणी भरून वर न्यायची. स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच हर ब्रेथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेण्यासाठी थांबायची. आणि तिची राहणी कशी होती आता, अगदी सामान्य माणसासारखी, स्त्रीसारखी झाली होती. शी हॅड टू बार्गेन ॲट अ मार्केट. तिला एखाद्या सूच्या किमती, म्हणजे लहानशा थोड्याशा शिल्लक किमतीवरून सुद्धा बाजारात घासाघीस करावी लागे, बार्गेनिंग करावी लागे, भावटाव करावा लागत होता. कॉरल, कधी भांडण करावं लागत होतं, तर कधी काय करावं लागत होतं, फॅस इन्सल्ट, तिला अपमानसुद्धा सहन करावं लागत होतं. इच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर, गेट मोर टाईम. अँड इच मंथ व्हॉट दे हॅड टू डू, दे हॅड टू पे सम लोन्स. प्रत्येक महिन्याला त्यांना काही कर्ज चुकवावे लागत असे, काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने घ्यावे लागत होते. हर हजबंड वर्क एक्स्ट्रा. तिचा नवरा जास्तीचे काम करत असे. एव्हरी इव्हिनिंग डुईंग अकाउंट फॉर अ tradesman and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. तिचा नवरा जास्तीचे काम करे. रोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिसाबाचे काम करण्यासाठी जात असं. आणि त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून एका पानाला 5 सू. 5 सू हे फार कमी किमतीचे काय आहे, फ्रेंच नाणे आहे सू हा. या दराने एका हस्तलिखिताच्या लिखाणाचे काम करीत बसत होता. अँड धिस लाईफ लास्टेड 10 years. ॲट द एंड ऑफ 10 years they had paid off everything, even the interest. And this type of life, how many years they have to
दे हॅव टू लास्ट, किती वर्ष त्यांना हे जीवन असं जगावं लागलं. दे हॅव टू लिव्ह नियर अबाउट 10 years, किती वर्ष, 10 वर्ष. अँड ॲट द एंड ऑफ 10 years दे हॅड पेड अप एव्हरीथिंग, इवन इंटरेस्ट ऑल्सो. आणि 10 वर्षानंतर त्यांनी पूर्ण रक्कम जी कर्जाची होती ती परतफेड केली, इवन इंटरेस्ट, व्याजसुद्धा. Madam Lois looked old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost that necklace? How strange life is. How fickle. How little is need for one to be ruined or saved. Then Madam Lois looked old now. आता कशी दिसत होती ती, कशी दिसत होती, एकदम आपली म्हातारी दिसत होती. कशी दिसत होती, वयस्क दिसत होती. अँड ऑफ्टन सी ब्रोडेड ओव्हर द पास्ट, आणि अनेकदा ती भूतकाळ आठवत असे. व्हॉट वुड हॅपन इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस अँड सी आस्क हरसेल्फ वन क्वेश्चन. कोणता प्रश्न ती स्वतःला विचारायची की व्हॉट वुड हॅपन इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. जर तो नेकलेस हरवला नसता तर काय झालं असतं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, जीवन किती विचित्र असते. हाऊ फिकल, क्षणभंगूर असते. अँड हाऊ लिटल इज नीड फॉर वन टू बी रुइन्ड ऑर सेव्ह. आणि एखादी छोटीशी गोष्टसुद्धा कशी जीवनाच्या अधोगतीचे किंवा उन्नतीचे कारण बनू शकते, ही गोष्ट तिला आता जाणवली. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द कॅम्पस, एलिस सडनली शी सॉ मॅडम फॉरेस्टर, स्टील यंग, स्टील ब्युटिफुल, स्टील चार्मिंग. अँड वन संडे when she was walking, she means who? Madam Madam Loisel, म्हणजे मिस मॅथल्डा. जेव्हा ती मॅथल्डे एका रविवारी अचानक फिरताना मॅडम लॉयझेलला दिसली. मॅडम लॉयझेल अजूनही कशी होती, अजूनही तशीच सुंदर होती, तरुण होती, यंग होती, ब्युटिफुल, चार्मिंग, सुंदर होती, मोहक, आकर्षक तशीच होती. मॅडम लॉयझेल फेल्ट इमोशनल. शुड शी स्पीक टू हर? एस ऑफकोर्स. अँड नाव दॅट शी हॅड पेड शी वुड टेल हर ऑल. वाय नॉट. तिला बघून मॅडम लॉयझेल भावूक झाली. तिच्याशी बोलावे की नाही असा विचार करत, हो नक्कीच, आणि आता आपण कर्जमुक्त झालेलो आहोत, तिला ज्या गोष्टी झाल्या त्या सांगायला काही हरकत आहे काय? नाही, असा विचार ती केली आणि ती बोलली. शी वेंट अप टू हर. गुड मॉर्निंग जेनी. तिच्याकडे गेली आणि तिला म्हणाली, सुप्रभात जेनी. द अदर astonished to be addressed so familiarly by the common woman did not recognize her. She stammered. तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळीकीने आपल्याला हाक मारावी याचे काय वाटले, आश्चर्य वाटले, कारण की तिने तिला ओळखले नव्हते. आणि ती गडबडून म्हणाली, पण मॅडम, मी तुम्हाला, बट मॅडम आय डोंट नो, यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही काहीतरी चूक करताय. नो, आय एम मॅथल्डी लॉयझेल. मॅटिल्डा लॉयझेल नाही, मी कोण आहे? मॅटिल्डा लॉयझेल आहे. हर फ्रेंड अटर अ क्राय, ओ माय पुअर मॅथल्डी, हाऊ चेंज. अगं मॅटिल्डा, तू आहे काय? काय अवस्था झाली आहे तुझी? किती बदलली आहे तू? असं ती म्हणाली. Yes, I have had some hard times since I last saw you and many miseries and all because of you. होय, yes, I have had some hard time. माझं शेवट तुला भेटलो तेव्हापासूनचं माझं काळ, जीवनाचा काळ कसा गेला? खडतळ गेला, हा कठीण गेला आणि प्रचंड हालही झाले. अँड बिकॉज ऑफ यू. आणि हे सर्व कोणामुळे झाले? तुझ्यामुळे झालं. मी, हाऊ कॅन दॅट बी? माझ्यामुळे हे कसं शक्य आहे? तिने विचारले लॉयझेलने. कोण आहे ती? मॅडम फॉरेस्टरने. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंट मी टू वेअर द मिनिस्ट्री पार्टी? यू रिमेंबर? तुला आठवते काय? व्हॉट? दॅट डायमंड नेकलेस, तो डायमंडचा नेकलेस
that you lent me wear to minister party, जो तूने मला कशा करता मंत्रालयातील पार्टीसाठी घालायला दिला होता. यस, वेल आय लॉस्ट इट. व्हॉट डू यू मीन यू बॉट इट बॅक. होय, तो दवडलेला होता. तिनं विचारलं व्हॉट डू यू मीन, तुला काय म्हणायचं, यू बॉट इट बॅक, तू परत तू मला परत आणून दिला होता. आय बॉट यू बॅक another exactly like it and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us, we had very little, but at last it is over and I am very glad. Hoop, I bought you back another exactly like it. तसाच दिसणारा हार मी तुला परत केला. अँड इट हॅज टेकन 10 years, आणि त्याला किती वर्ष लागली, त्या पैसे फेडायला 10 वर्ष लागले. इट वॉजंट इझी फॉर अस, आमच्याकरता हे शक्य होतं काय, सोपं नव्हतं. वी हॅड व्हेरी लिटल बट ॲट लास्ट इट इज ओव्हर अँड आय एम व्हेरी ग्लॅड. परंतु आता ते सगळं संपलं आहे आणि मी आता कशी आहे, समाधानी आहे. मॅडम फॉरेस्टियर वॉज सन्ट. मॅडम फॉरेस्टियर काय झाली, अचंबितच झाली ते ऐकून. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस माइन. तुला असं म्हणायचं आहे की तूने डायमंडचा हार, हिऱ्याचा हार विकत घेतलास. यस, यू डिडंट नोटिस देन दे वेअर व्हेरी सिमिलर. हो, तुझ्या लक्षात आलं नाही का, ते दोन्ही कसे होते, अगदी सारखे होते. अँड शी स्माइल्ड विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि ती गर्वाने अभिमानाने निरागसपणे हसली. अँड मॅडम फॉरेस्टियर डीपली मूव टूक बोथ हर हँड्स. मॅडम फॉरेस्टियरने भावनाविवश होऊन तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाली, ओ माय पुअर मॅथर्डी, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट. अरे बिचारे माझी मॅटिल्डा, माझा हार तो कसा होता, नकली होता, इमिटेशन होता. जास्तीत जास्त तो किती फ्रँचचा असेल, फक्त 500 फ्रँचचा असेल. अशा प्रकारे हा पाठ इथं संपलेला आहे. अँड व्हॉट वी अंडरस्टँड फ्रॉम दिस लेसन, या धड्यातून आपण काय समजलो की डोंट बॉरोड एनिथिंग फ्रॉम अनादर पर्सन. कोणाकडूनही काही उसनवारी घेऊन काय करायची नाही, शान करायची नाही. जे आपल्याजवळ आहे त्याच्यावर भागवा आणि जीवनात सुखी रहा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.